मंडळी, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मी एक अंधेरी स्टोअरवरून बुकिंग उचलली होती उबरची. तुम्हाला दाखवतो मी पेमेंट किती समजा कलेक्ट करण्यासाठी दाखवतो. 21 किलोमीटरचा. हे बघा, 218 रुपये 93 पैसे नाही का. आणि मी सकाळी जेव्हा उबर ऑनलाईन यायच्या आधी मी बघितलं होतं की बाबा किती मायनसला आहे आयडी, म्हणजे नाही का किती पेमेंट मायनस मध्ये आहे. तर मी बघितलं तर इथे नाही का 152 रुपये दाखवत होतं. तर आता बघितलं मी तर 235 दाखवतंय. आणि ही ट्रिप जर इंड केली तर 240 जाईल नाही का. आणि तुम्हाला दाखवतो मीटर मध्ये 19 किलोमीटरचे किती रुपये झाले. तर हे बघू शकतात 19 किलोमीटरचे 19.5 आहे. तर त्याच्यात बोललो तर 16 किलोमीटरचे वेटिंग चार्ज लागले आणि सगळे टोटल झाले 363 रुपये नाही का. जर वेटिंग चार्ज जरी 10 मिनिटं जरी काढले तरी बी कमी जास्तला 350 रुपये बनते. आणि उबर कंपनी 21 किलोमीटरचे किती द्यायला लागली 218 रुपये. आणि टोटल माझी 277 रुपये द्यायला लागली. पण ती कट किती करायला लागली बघा तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्यात ते 277 रुपये दाखवते, त्याच्यातले कट करायला लागली ती 58 रुपये. मला द्यायला लागली ती फक्त 218 रुपये. म्हणजे किती प्रमाणात हे रेट डाऊन आहे. म्हणजे नाही का 20-20 किलोमीटर आणायचं आहे 21-21 किलोमीटर. आणि त्याचा रेट समजा की बाबा किती 11 रुपये किलोमीटर. 11 रुपये किलोमीटर. हा 11 रुपये किलोमीटर. तुमच्या तिकडे ट्रिप इंड करतो मी. ट्रिप इंड केली. आता हे सेल्फी मागते तर ह्याला सेल्फी देतो मी. रेट म्हणजे कंपन्या कधी सुधारणार नाहीत बघा. या थर्ड क्लास कंपन्या आहेत एकदम. उबर झालं, रॅपिडो झालं, या कंपनीचे कधी रेट नाही सुधारणार. तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा.